नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचे स्वामी सहजानंद भारती कॉलेज ऑफ एज्युकेशन श्रीरामपूर, कम्युनिटी एंगेजमेंट आणि मराठी विभाग, त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीनं आज ऑनलाईन साहित्य संवाद यात्रा वाचू आनंदे इखो आनंदे त्याच्या 19व्या भागामध्ये आज मला निमंत्रित केलेलं आहे आणि मी तुमच्या सर्वांबरोबर संवाद साधतोय, याचा मला मनस्वी आनंद होत आहे. दिल्लीसारख्या अमराठी प्रदेशामध्ये राहत असताना मराठीमध्ये बोलायला मिळतं ही खूप आनंदाची आणि भारावून जाणारी गोष्ट आहे. आणि ही संधी मला आदरणीय शिंदे सरांनी दिली. खरं तर मी रयत शिक्षण संस्थेबद्दल खूप ऋणी आहे. त्याची कारणं वेगवेगळे आहेत. सरांनी सांगितलं की मी रयतमध्ये नोकरी करत होतो, त्याचबरोबर मी रयतचा विद्यार्थी देखील आहे आणि मी जो काय आज आहे त्यामध्ये रयतचा वाटा खूप मोठा आहे. तर आज या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. मी काही कथेच्या अनुषंगानं तुमच्याशी संवाद साधणार आहे. खरं तर व्याख्यान वगैरे असा न विषय देता संवाद हा खूप संवाद यात्रा हे शीर्षकच ह्यामधलं जे आहे ते कथेच्या जवळ जाणारं किंवा जे आपण म्हणू की देणं घेणं आहे एकमेकांच्या बरोबर वैचारिकदृष्ट्या त्याच्या जवळ जाणारं हे संवाद यात्रेचं आपल्या ह्या गप्पांचं शीर्षक आहे आणि त्या अनुषंगानंच मी आज काही कथेच्या बाबतीत बोलणार आहे. जसं की काही गोष्टी शिंदे सरांनी आता बोलत बोलत तुमच्या बरोबर सांगितल्या. बीएडला असताना कशा पद्धतीनं वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आम्ही सहभागी होत होतो. मला खूप एक गोष्ट इथं सांगावीशी वाटते, नमूद करावीशी वाटते की त्या सगळ्या जडणघडणीमध्ये शिंदे सरांचा खूप मोठा वाटा ह्या अर्थानं होता की एक व्याख्यानांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना घडवत असताना काय काय नवे उपक्रम राबवता येतील यासाठी सर सतत आसुसलेले असायचे, काही ना काहीतरी करण्यासाठी धडपडलेले असायचे. म्हणजे मला आठवतं की शिंदे सरांचं टाइम टेबल 11 ते 5 कधीच कॉलेजचं नसायचं. खरं कॉलेज आमचं 5 नंतर पुन्हा सुरू व्हायचं. सातारमधली कुठली व्याख्यानं असतील ती व्याख्यानं कधीही न चुकवता सर मला अट्टहासानं सोबत घेऊन जायचे किंवा तिथं व्याख्यानाला तू यायला पाहिजेस. म्हणजे ही सगळी भरणपोषण केलं, जे काय घास भरवले त्यामुळं धष्टपुष्ट होऊन दिल्लीमध्ये पाय रोवता आले. तर हे हे जे काय आज तुम्ही सगळेजण 147 जण आज इथे एकत्र आलेले आहेत आणि एखादा शिक्षक नोकरी करत असताना त्या नोकरीच्या पलीकडे जाऊन आपलं सामाजिक आणि नैतिक काहीतरी कर्तव्य आहे असं समजून काहीतरी करू पाहतो आणि त्याला मग पुन्हा समाजाचा विद्यार्थ्यांचा मिळणारा प्रतिसाद हा पाहिला तर हे भारावून जाणारं सगळं आहे चित्र. खरं तर काही उपक्रम सुरू होतात आणि काही कालांतरानं बंद पडतात, पण सातत्यानं पाठपुरावा करणं, चांगल्या चांगल्या लोकांना बोलतं करणं, तुम्हा सगळ्या श्रोत्यांबरोबर जोडून देणं, ह्या सगळ्या गोष्टी सर सतत करत असतात. मी गेले कित्येक दिवस झालं या व्हॉट्सअप समूहाचा पण सदस्य आहे. तिथे मी सातत्यानं ऐकत असतो, वेगवेगळ्या वक्त्यांना ऐकत असतो, सूचना वगैरे किंवा आलेले वेगवेगळ्या व्याख्यानांबद्दलच्या प्रतिक्रिया वाचत असतो आणि अतिशय यशस्वीपणे हे सगळं कसं पुढे चाललेलं आहे हे पाहत असताना मलाही आनंद होतो. आज ह्या सगळ्याचा एक भाग होता आलं याचा मला अत्यंत आनंद होत आहे. शिंदे सर, आपण धावडशीमध्ये तुम्ही पाक्षिकाचे माझ्या परीक्षक होतात 15 दिवस. आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली तिथं हे जे काय आहे याची वटवृक्षाची बीज तिथं काहीतरी पडलेली होती. जे काय वाचू आनंद आहे त्याचा एक उपक्रमाचा भाग म्हणून धावडशीच्या शाळेमध्ये आम्ही नरेंद्र दाभोळकरांच्या विचार तर कराल या पुस्तकाचं क्रमशः वाचन केलेलं होतं आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्यानंतर जिथं जिथं मी नोकरी केली तिथं परिपाठाच्या तासामध्ये या काही गोष्टींचं अनुकरण मी पुढे करत राहिलेलो होतो. तर पुन्हा एक वेळ सर मी तुमचे मनपूर्वक ह्या सगळ्या कामासाठी अभिनंदन करतो, कारण मला हे बोलणं महत्वाचं वाटतंय व्याख्यानामधल्या विषयामध्ये. आणि कर्मवीर अण्णांनी ज्या ध्येयानं रयत शिक्षण संस्था उभा केली आणि त्यामध्ये त्यांना अपेक्षित असणारे जे काही शिक्षक होते तसे खऱ्या अर्थानं भूमीशी, लोकांशी, समाजाशी जोडलेले शिक्षक घडत आहेत. ही खूप अत्यंत आनंददायी गोष्ट आहे. असो, ह्या सगळ्या बरोबर आज आपण एक वाचनाकडे जाण्याचा एक मार्ग म्हणून कथा कशी आपल्याला उपयोगाची ठरते आणि मराठी कथेमध्ये काय खरोखर ताकद आहे का किंवा खरोखर मराठी कथा त्या पद्धतीनं पुढे आलेली आहे का, लोकांपर्यंत पोहोचलेली आहे का,
कथेत काय नेमकी संवेदना होती किंवा ती कशा पद्धतीने विकसित होत गेली, या अनुषंगाने आपण आज थोडक्यात काय चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मला असं वाटतं की मी सहज गप्पा मारल्यासारखं बोलत जाईन आणि त्यातनं मला जे काही सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तर कथा ही म्हणजे एका अर्थानं आपण असं म्हणू की वाचनाकडे जाण्याचा एक अतिशय चांगला, उत्तम मार्ग म्हणून आपल्याला कथेकडे पाहता येईल. म्हणजे कथाच खऱ्या अर्थानं आपल्याला पुस्तकांशी मैत्री करायला लावते, मैत्री करायला भाग पाडते. आणि ह्याची सुरुवात होते आपल्या जगण्याच्या बालपणाच्या काही उमेदीच्या त्या शब्द, वेगवेगळ्या गोष्टी, जग समजून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण आपल्या कानावरती वेगवेगळ्या गोष्टी पडत असतात, किस्से पडत असतात आणि त्यातनंच मग आपण हळू-हळू काय आपल्या आजूबाजूला चाललेलं आहे, जगामध्ये काय घडतंय, हे जाणून घ्यायसाठी प्रयत्नशील असतो. आणि मग हे सांगणारा कोणतरी गोष्टी वेल्हाळ माणूस असतो, तो सतत आपल्याला खेचत असतो. म्हणजे जो गोष्ट अतिशय रंगतदार पद्धतीने सांगत असतो, त्याच्याकडे आपण जातो आणि मग हां, मला एखादी गोष्ट सांग, मला नवं काहीतरी सांग, असं आपल्याला वाटत राहतं आणि तो खऱ्या अर्थानं प्रवास असतो. आपल्याला माहित नसतं ती कथा काय आहे, त्यात पात्र काय आहेत, घटना काय आहेत, पण ऐकायला अतिशय छान वाटतं आणि आपण रमून जातो. एक वेगळं जग त्या गोष्टीमध्ये किंवा त्या कथांमध्ये असतं आणि मग ऐकण्यातली गोडी घेत, घेत, घेत आपण पुढे सरकत जातो. आता ह्या सगळ्या प्रवासामध्ये जर थोडंसं आपण पाठीमागे जाऊन बघितलं तर आपल्या लक्षात येईल की बरं ही ऐकण्याची आणि सांगण्याची जी काही माणसाची गरज आहे ती आजची आहे का? तर ती अजिबात आजची नाही. ही अतिशय जुनी, अतिशय आदिम, अतिशय माणसाला ज्यावेळी शब्दांची सोबत मिळाली, विचार करण्याची शक्ती माणसाकडे प्राप्त झाली, तेव्हापासून ही सांगण्याची आणि ऐकण्याची एक नैसर्गिक 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 एक स्वभाव माणसाचा त्यावेळीपासून विकसित होत आजपर्यंत आलेला आहे. म्हणजे कथेकडे जर आपण पाठीमागे जाऊन पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की एक अनंत काळाचा इतिहास या कथेला असलेला दिसतो. ही कथा अनंत काळापासून माणसाची सोबत करत आलेली आपल्याला दिसते. अनेक काळाच्या टप्प्यांवरती माणसाच्या स्वभावाची प्रतिबिंब ह्या कथेमध्ये पडलेली दिसतात. सुरुवातीला काय केलं असेल माणसानं जर बघितलं आपल्याला तर लक्षात येईल की म्हणजे तो कसं आपल्याला जे सांगायचंय, व्यक्त व्हायचंय तो व्यक्त करत होता. म्हणजे सहज आता आपण बहुतेक जण शिक्षक असाल, बहुतेक जण शिक्षक बनण्याच्या प्रक्रियेमध्ये असाल. आपण बघतो की प्रार्थनेच्या वेळी मुलं ग्राउंडवरती असतात किंवा पीटी किंवा जो काही शारीरिक शिक्षणाचा तास आहे त्यावेळी ग्राउंडवरती असतात आणि त्यांना आपण रांगेत उभा करतो त्यावेळी ते उगीचच पायानं काहीतरी असं जमिनीवरती खड्डा उकरतात किंवा हातामध्ये एखादं पडलेलं काठीचा तुकडा घेतो आणि तिथं काहीतरी काढत बसतो किंवा काहीतरी रंगवत बसतो. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते काहीतरी त्याला सांगायचंय. फक्त ते सांगण्यासाठीची जी काय जे काही पाहिजे म्हणजे आपण जे काही शब्द म्हणून माध्यम वापरतो कथेमध्ये तसं माध्यम त्याला सापडलेलं नसतं आणि तो अशा पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतो. लहान मुलं भिंतीवरती रेघोट्या ओढत असतात, सांगायला बघत असतात. हे जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल आदिम काळापासून हे माणसाला असं वाटत आलेलं नाही. मग त्यानं जे जे बघितलेलं आहे, त्याला जे जे वाटतंय ते गुफाचित्रांमध्ये त्यानं गुफाचित्रांच्या माध्यमातून रेखाटायचा प्रयत्न केला. पुढे जाऊन त्याला वाटलं की शिल्पकृतीतनं आपण काहीतरी सांगावं. प्रगत झाला. दगडांबरोबर छन्नी आणि वेगवेगळ्या साधनांच्याद्वारे तो संवाद साधू लागला आणि मग शिल्पांच्या माध्यमातून तो बोलू लागला. ज्याचं प्रतीक म्हणून आपण कित्येक मंदिरांवरती वेगवेगळ्या कथा चित्ररूपामध्ये साकारलेल्या महाभारत असेल किंवा रामायण असेल यातल्या कथा चित्ररूपामध्ये साकारलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे अशा पद्धतीने ही कथा आजपर्यंत शब्दांपर्यंत आणि मग पुन्हा शब्दांच्या माध्यमातून छापील किंवा मुद्रित स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत आलेली किंवा विकसित झालेली पाहावयास मिळते. म्हणजे गंमत काय असते बघा की कथा सांगणारा व्यक्ती आहे तो कोण असतो किंवा कथा सांगणं, कथा ऐकणं आपल्याला कधी छान वाटतं, गोष्ट ऐकणं. घटना तर आपल्या आजूबाजूला घडतच असतात. हजारो, शेकडो घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. पण त्यातली एखादी अशी घटना असते, एखादा कुठला तरी असा प्रसंग असतो, की तो सांगणारा व्यक्ती असतो तो अतिशय हातोटीनं ती गोष्ट सांगत असतो. म्हणजे काय करतो तो, तर काळाची मोडतोड करत असतो बघा. म्हणजे काय झालं सांगू का तुला? किंवा एकदा काय झालं माहित आहे का? आणि मग आपल्याला अरे एकदा काय झालं माहित आहे का म्हटल्यावर मग पुढे काय होणार आहे? काय काय झालं? आणि मग तिथनं खरी आपल्या मनामध्ये एक स्पार्क किंवा ऐकावं अरे काय झालं? म्हणजे तो काळाची मोडतोड करतो. पुढचं पाठीमागं, मागचं पुढं असं सांगत असताना त्यात कल्पनेचा आधार घेत असतो. रसरशीतपणे भाषेचा, आवाजातल्या चढ-उतारांचा
आधार घेत असतो आणि सांगत जातो. आणि हे सांगत असताना तो नुसता एका बाजूने सांगत नसतो बरं का. तो तुम्ही ऐकताय का नाही याचा हुंकार सुद्धा घेत असतो. आता मी बोलायलोय पण मला माहित नाही तुम्ही ऐकताय नाही. जर समोर असतात तर मी म्हटलं असतं, "ऐकताय ना? म्हणजे कळतं समोरचा माणूस ऐकतोय." आता या डिजिटल माध्यमामध्ये काही सोयी नाही, मात्र तुम्ही थंब करून किंवा इमोजीच्या माध्यमातून दाखवू शकता, की "हां सर, मुद्दा तुमचा आम्हाला पटला किंवा आम्ही ऐकतोय." तर अशा पद्धतीनं ही जी काही रंगत आहे, ती रंगत कथेच्या माध्यमातून वाढत जात होती. अ, लोकांना कथा सांगत, ऐकत राहणं आवडत होतं आणि तुम्ही जर थोडंसं पाठीमागं म्हणजे आधीची आमच्या बरोबरची पिढी आणि त्या आधीची जर पिढी बघितली तर अ, गावाच्या चौकात पारावरती लोकं एकत्र बसलेले असायचे आणि गप्पा मारत-मारत मग काय झालं? काय होतं? अशा पद्धतीनं गप्पांचे फड रंगत असायचे. स्पेशली अ, एखादा माझ्याकडनं इंग्लिश किंवा एखादा हिंदी शब्द जाऊ शकेल. कधी-कधी असं व्हायचं, की थंडीच्या दिवसामध्ये शेकोट्या पेटलेल्या असायच्या आणि त्या शेकोट्यांच्या भोवती गप्पांचे फड रंगायचे आणि मग तिथं वेगवेगळ्या गोष्टी कुठनं कुठं एका गोष्टीतनं दुसरी गोष्ट, दुसऱ्या गोष्टीतनं तिसरी गोष्ट अशा गोष्टी सांगत माणसं बसलेली असायची. बरं, आता मग हा पण इतकाच कथेचा प्रवास आहे का? तर नाही, याच्याही पलीकडची कथा आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी लोक प्रवासाला बाहेर जायचे, व्यापाराला बाहेर जायचे. मग ह्या प्रवासामध्ये मनोरंजनाचं साधन काय होतं? तर हेच एकमेकांना आपले अनुभव सांगणं, माहीत असलेल्या गोष्टी सांगणं आणि अशा पद्धतीनं ही कथा माणसाची सोबत करत आलेली आहे. हे मी अतिशय काळजीपूर्वक वाक्य वापरतोय, सोबत. जसं की आपण अ, मित्र म्हणू आपण, आपले कुटुंबीय आपल्याबरोबर असतात. तसंच ही कथासुद्धा माणसाच्या सोबत सातत्यानं एक वाट दाखवत, दिशा दाखवत पुढं-पुढं आलेली आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीनं कधीतरी तुम्ही पण बघितलं असाल, लहान मुलांना झोप यावी म्हणून कोणीतरी एखादी आजी गोष्ट सांगते. कधीतरी शेतामध्ये भांगलणाऱ्या बायका काम सरावं म्हणून मनोरंजनाचा भाग म्हणून एकमेकींना गोष्टी सांगतात. कधी-कधी ह्याच कथेनं वेगळं रूप घेतलेलं आपल्याला दिसतं इतिहासामध्ये. म्हणजे पुण्यकार्यासाठी सुद्धा कथा सांगितल्या जातात. म्हणजे जसं की वैकल्यांच्या निमित्तानं सत्यनारायणाच्या किंवा इतर वेगवेगळ्या गोष्टी असतील, त्या सांगितल्या जातात. किंवा कोल्हापूर परिसरामध्ये डहाक नावाचा एक विधी आहे आणि तिथं माणसाचा एखादा मृत्यू झाला, तर त्या मृत्यूनंतर त्या एक काही 5व्या किंवा 12व्या दिवशी डाक विधी केला जातो आणि तिथं त्या आत्म्याला मुक्ती मिळावी म्हणून गोष्ट किंवा कथा सांगितली जाते किंवा त्या पद्धतीनं एक कार्यक्रम म्हणू किंवा त्या पद्धतीचा एक विधी पार पाडला जातो. म्हणजे अशा नाना तऱ्हेनं कथा सांगितल्या जातात. कधी भीती वाटू नये म्हणून किंवा काही वेळेला भीती दाखवावी म्हणून कथा सांगितल्या जातात. म्हणजे सातत्याने ह्या गोष्टींनी माणसाची सोबत केलेली आपल्याला दिसते. माणूस सतत निसर्गाला स्वतःला जोडून घेत या कथेच्या माध्यमातूनच राहिलेला आपल्याला दिसतो. म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल, की एक मात्र कथा ही अशी गोष्ट होती, की ती माणसाला निसर्गाबरोबर जोडण्यासाठी, आपल्या आजूबाजूच्या जगाबरोबर, आपल्या आजूबाजूच्या सृष्टीबरोबरचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी मदत करत होती. म्हणजे सहज थोडंसं बालपणामध्ये डोकावून पाहिलं आपण, तर आपल्याला लक्षात येईल, की कितीतरी गोष्टी असतात, की ज्यामध्ये झाडं बोलत असतात, पक्षी बोलत असतात, माणसांसारखे पक्षी व्यवहार करत असतात. झाडं किंवा निसर्गातल्या अनेक साऱ्या गोष्टी आहेत. माणसासारखा व्यवहार करत असतात आणि ह्यातनं मग कुठेतरी नैतिक मूल्यांची रुजवणूक या कथांच्या माध्यमातून केली जाते. आपल्याप्रमाणेच इतर सजीवांमध्ये सुद्धा जीव आहे, इतर सजीवांना सुद्धा भावना आहेत, इतर सजीवांमध्ये सुद्धा अ, आपल्यासारखं अस्तित्व आहे, याचं भान ही कथा बालपणामध्ये मुलांच्या मनामध्ये ते भरण्याचं काम किंवा त्या पद्धतीची संवेदना तयार करण्याचं काम ह्या कथा करत असलेल्या आपल्याला दिसतात. बरं, कथा इथपर्यंतच एवढीच मर्यादित असते का? तर नाही, कथा अतिशय बहुविध पद्धतीनं, अतिशय लवचिक पद्धतीनं कथा आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं वाट काढत पुढे जात असते. म्हणजे आपण म्हटलं तर असं म्हणू, की ती पाण्याच्या एखाद्या झऱ्यासारखी असते. वाहत जसा मार्ग दिसेल तसं स्वतःचा आकार बदलत एकसारखी सतत प्रवाहीपणे पुढं वाहत असते आणि ह्या वाहण्यामध्ये ती काही ना काहीतरी आपल्या आजूबाजूच्या गोष्टी स्वतःमध्ये जिरवत असते. म्हणजे फ्रान्स बोआस नावाचा एक अभ्यासक आहे. तो म्हणतो, की
प्रत्येक लोकसमूहाच्या कथा म्हणजे त्या त्या लोकसमूहाच्या किंवा त्या त्या राष्ट्राच्या आत्मकथा असतात. आता हे विधान आपण गांभीर्यानं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण ज्या परिसरामध्ये राहतो, ज्या भूमीवरती राहतो, त्या आजूबाजूच्या कितीतरी गोष्टींनी कितीतरी अशा दंतकथा आपल्या मनामध्ये आपल्यापर्यंत पोहोचलेल्या असतात. म्हणजे की कुठेतरी एखादा डोंगर असतो, तिथं वाघजाईचं मंदिर असतं. कराड, सातारा किंवा कोल्हापूरच्या परिसरामध्ये अशी मंदिरं असतात, वाघजाई. आणि ती का असते तर ती गावाच्या परिसराचं रक्षण करणारी. तिथं वाघाचा वावर किंवा जंगली श्वापदांचा वावर असतो, तर त्यांच्यापासून त्या जनावरांचं किंवा त्या शेतीभातीचं रक्षण करावं म्हणून एक अशी कोणतरी वाघजाई देवी असते तिथं, आणि मग तिच्याबद्दलच्या कथा लोकांच्या मनामध्ये असतात. आता जसं की रामायण आणि महाभारत तर आपल्या देशभरामध्ये वेगवेगळ्या अर्थाने अनेक साऱ्या गोष्टी किंवा अनेक साऱ्या गोष्टी त्याबद्दलच्या आहेत. मात्र त्याबद्दलच्या सुद्धा कितीतरी कथा तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे जसं की मी सांगली जिल्ह्यामधला आहे, तर तिथं एक लिंगेश्वर नावाचं बेट आहे. कृष्णा नदीच्या काठाला वसलेलं लिंगेश्वर असं मंदिर आहे. सॉरी, रामलिंग नावाचं. तर त्या रामलिंगाच्या मंदिरापाशी कृष्णा नदी अशी वळते. तर ती का वळते याच्याबद्दलची एक कथा तिथं सांगितली जाते की राम आणि सीता तिथं जेवायला बसलेले आणि इतक्यात नदीचं पाणी तिकडे वाहत वाहत आल्यानंतर लक्ष्मणानं हात दाखवला आणि ती व्हायला लागली. प्रत्यक्षातली घटना भौगोलिक आहे, मात्र लोकांनी कशा पद्धतीने तिथं आपल्या भावना जोडलेल्या आहेत. किंवा तुम्ही जिथं राहता त्याच्या थोडासा खाली मानदेश, जो की खूप मोठा असा विस्तारलेला प्रदेश आहे, त्या मानदेशावरती बनगरवाडी नावाची एक अतिशय सुंदर अशी शिक्षकाच्या जीवनावरची कादंबरी व्यंकटेश माडगुळकरांनी लिहिलेली आहे. तर त्या बनगरवाडीमध्ये पाऊस का पडत नाही याची एक अतिशय सुंदर अशी एक लोककथा त्या बनगरवाडी कादंबरीमध्ये आलेली दिसते. तर या पद्धतीनं इतिहास असो, भूगोल असो, आपल्या आजूबाजूची संस्कृती असो, अशा सगळ्या गोष्टी कथा आपल्या सोबत घेत पुढं पुढं वाहत आलेले आपल्याला दिसते. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू की कथा माणसाचा कान तयार करत असते. म्हणजे तुम्ही काय करावं, तुम्ही काय करू नये, तुम्ही काय आहात, तुम्ही काय असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींबरोबर एक प्रकारे सजग माणूस घडवायचं काम ही कथा करत असते. आणि चांगला कथेचा जाणकार व्यक्ती असतो, चांगली कथा ऐकलेला माणूस असतो, तो कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही समोरच्या परिस्थितीला जज करत नाही. म्हणजे आहे त्याचा स्वीकार करत असतो, त्याबद्दल चिंतन करत असतो. पटकन हे बरोबर आहे, हे चूक आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, अशा पद्धतीच्या एका विधानापर्यंत तो पोहोचत नाही. तर अशा पद्धतीने एक आपण म्हणू की कथा आपल्याला घडवत असते. आणि या कथा सगळीकडे एकसारख्या काही अंश आपल्याला दिसतात, काही अंशी त्यामध्ये बदल झालेले दिसतात. म्हणजे जसं की तुम्ही जर बघितलात तर आपण मराठी कथेकडे जातो त्यावेळी आपल्याला प्रदेशाप्रमाणे कितीतरी दंतकथा किंवा काही अशा मिथकीय कथा आपल्या कानावरती पडतात. जसं की भारतामध्ये कितीतरी नागाच्या कथा तुम्हाला दिसतील. नागाच्या अनुषंगानं कितीतरी कथा, मग ती जादूची कथा असेल किंवा प्राणी कथा असेल, तिथे नाग आलेला आपल्याला दिसतो आणि पुढे तो वेगवेगळ्या कथांमध्ये सुद्धा आपल्याला दिसतो. तर एक टेल्स ऑफ दी मॅजिशियन नावाची एक कथा, मिश्र म्हणजे जो आता इजिप्त देश आहे, तिथं पपायरसच्या कागदावरती लिहिलेली सापडते, जी की ख्रिस्तपूर्व 2700 ते 4000 वर्षापूर्वी लिहून ठेवलेली आहे. ती कथा काय आहे तर एक त्या मिश्र देशाचा चॉप्स नावाचा एक राजा होता आणि त्याचं मनोरंजन करायला मुलं त्याला गोष्ट सांगत होते. आणि मग त्यावेळी द शिप वेक्ड सेलर नावाची एक कथा त्यांना ती सांगितली जाते. आणि त्या कथेमध्ये काय आहे तर एक जहाज एका बेटावरती येतं आणि अचानक त्या बेटावरती आल्यानंतर तिथं त्या बेटावरती सगळं नागांचं राज्य असतं. आणि ते बेटावरती ते ज्यावेळी जहाज येऊन ते पोहोचतं त्यावेळी त्यामध्ये एकच खलाशी जिवंत राहिलेला असतो. तर ते नाग सगळे त्या व्यक्तीचं अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वागत करतात, आदरातिथ्य करतात. आणि मग एक दिवशी त्याला परत दुसरं पुन्हा एखादं जहाज येतं, त्या जहाजातनं त्या बेटावरती येऊन थडकतं. त्यावेळी त्या जहाजामधनं म्हणून किंवा ती जी काय बोट आहे त्या बोटीतनं त्याला परत पाठवतात. तर यासारखी कथा आपल्याला महाराष्ट्रामध्ये कुठल्या तरी एखाद्या छोट्याशा खेडेगावामध्ये सुद्धा तुम्हाला दिसतात. हे नाग माणसासारखे कसे एकमेकांचे आदरातिथ्य करतात किंवा काय. तर अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या सोबत निसर्गाबरोबर माणसाला जोडायला भाग पाडतात, आपल्या आजूबाजूच्या सृष्टीबरोबर जोडायला भाग पाडतात. तर एका अर्थानं आपण असं म्हणू की हे सगळं कशातनं येत असतं, माणसाच्या अंतर्मनामध्ये चाललेल्या अनेक गोष्टी असतात.
निसर्गाबद्दलची भीती असते, निसर्गाबद्दलचं कुतूहल असतं, निसर्गाबद्दल जे पडणारे प्रश्न असतात आणि त्यातनं मार्ग काढण्यासाठी अशा पद्धतीच्या कितीतरी गोष्टी सातत्यानं सांगितल्या जातात, ऐकल्या जातात आणि माणसाला नेहमीच आहे त्यापेक्षा फॅन्टसी किंवा आहे त्या जगापेक्षा वेगळं काहीतरी जग आपल्याला पाहायला मिळावं, ऐकायला मिळावं याची भावना सातत्यानं माणसाच्या मनामध्ये असलेली आपल्याला दिसते. आणि मग यातूनच एक प्रकारचा हा एक कथा ऐकण्याचा आणि कथा सांगण्याचा पिंड माणसाचा तयार झालेला आपल्याला दिसतो. अकबराच्या गोष्टी असतील, बिरबलाच्या गोष्टी असतील, अरेबियन नाईट्स मधल्या गोष्टी असतील, पंचतंत्रांमधल्या गोष्टी असतील, तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे एक प्रकारे गोष्टींचा असा प्रचंड मोठा एक प्रकारे असा खजिना आपल्या आजूबाजूला भरलेला आपल्याला दिसेल. तर यातनच वाट काढत काढत मराठी कथा आकाराला आलेली किंवा तयार झालेली आपल्याला दिसते. आता खरं तर प्रश्न असा पडतो की मराठी कथा नेमकी लिहिली कधी गेली? तर मौखिक स्वरूपामधली कथा पूर्वीपासूनच आपली सोबत करत आलेली आहे असं मी आता बोलत बोलत म्हटलं. मात्र भारतासह महाराष्ट्रामध्ये लिखित स्वरूपाचं जे काय साहित्य लिहिलं गेलं किंवा कथेसारखा कादंबरीसारखा साहित्य प्रकार लिहिला गेला, तो भाषांतर युगानंतर मोठ्या प्रमाणामध्ये लिहिला गेला. तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे की ब्रिटिशांच्या आगमनानंतर आपल्याकडं हे जे काही भाषांतर युग आहे ते सुरू झालं आणि त्यानंतर मग आपण पाश्चात्य देशांकडं तिथल्या साहित्याकडं बघत आपण इकडं लेखनाची एक सुरुवात केली. इथल्या भारतीय लेखकांनी लिहायला सुरुवात केली आणि मराठी कथेनं पण हा जो काय एक भाषांतराचा एक पांगुळगाड आहे त्याचा आधार घेतच कथा मराठीमध्ये सुद्धा लिहिलेली दिसते. म्हणजे सुरुवातीला हरिभाऊ आपटे नावाचे एक मराठीतले म्हणजे सुरुवातीच्या त्यांना आद्य कथाकार म्हटलं जात नाही बरं का, पण सुरुवातीचे जे कथाकार होते त्यांनी थोडीशी आधुनिकतावादाची मात्र ह्या पाश्चात्य तंत्रावर पोचलेली कथा लिहायचा एक धाडस केलं म्हणून आपण आणि त्यांनी कथा लिहायला सुरुवात केली. तर अशा पद्धतीनं कथेची सुरुवात झाली. कारण काय होतं तर त्या दरम्यानच्या काळामध्ये छापाईचा शोध लागलेला होता. मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वर्तमानपत्र असतील, नियतकालिका असतील, पुस्तकं असतील ही छापली जात होती आणि या नियतकालिकांची गरज म्हणून, या वर्तमानपत्रांची गरज म्हणून लोक लिहित होते आणि त्यातनंच कुठेतरी कथेसारख्या साहित्य प्रकाराला, कथेसारख्या लेखन प्रकाराला पोषक वातावरण भारतामध्ये किंवा मराठी साहित्यामध्ये स्पेशली मिळालं आणि मग इथं खऱ्या अर्थानं कथा लिहिली जाऊ लागली, कथा वाचली जाऊ लागली. लोक अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये शिकलेले होते किंवा शिकू लागलेले होते. त्यांना मनोरंजनासाठी काहीतरी नवं पाहिजेच होतं आणि मग अशा पद्धतीनं हा जो काही मुद्रण कलेचा शोध आहे हा कथेच्या जडणघडणीमधला अतिशय महत्वाचा टप्पा म्हणून आपण जर बघितलं तर तो आपल्या लक्षात येईल की खऱ्या अर्थानं हिथं कथा तळागाळापर्यंत, लिखित कथा मी म्हणतोय, ती तळागाळापर्यंत पोहोचायला सुरुवात झाली. बरं, ह्या आधीची कथा होती ती कशी होती तर ती चमत्कारपूर्ण होती. म्हणजे मी मगाच्यानं सांगितलं तशा सगळ्या राजाच्या गोष्टी होत्या, निसर्गातले चमत्कार होते, निसर्गाबरोबर संवाद साधणारी कथा होती. पण ती सर्वसामान्य माणसाबद्दल बोलत होती का तर ती खूप कमी बोलत होती. कुठल्या तरी एखाद्या स्त्रीला आपल्यावरती सासुरवास होतोय, माहेरची आठवण येते, ह्या सगळ्याबद्दल ती लोककथेतनं बोलत होती. पण तो आवाज खूप क्षीण किंवा खूपच असा मर्यादित असा होता. तर सर्वसामान्य माणसांचं जगणं हे हरिभाऊंच्या कथेपासून थोड्या फार प्रमाणामध्ये पुढे येत गेलं. म्हणजे हरिभाऊ आपटेंची काय तर मोठा कठीण आल्यासारखी एक कथा आहे, जी की दीर्घ कथा आहे, तुकड्या तुकड्यांची कथा आहे. त्या कथेमध्ये ते अशाच पद्धतीनं सर्वसामान्य एक दुष्काळ पडतो आणि दुष्काळामध्ये मग सर्वसामान्य कुटुंबाच्या वाट्याला आलेलं जे काय आपण म्हणू दुःख काय, कशा प्रसंगात त्या कुटुंबाला पुढे जावं लागतं, हे सगळं ते सांगत असताना आपल्याला दिसतात. म्हणजे हरिभाऊंचा उद्देश खूप काहीतरी मोठं सामाजिक परिवर्तन करणं, समाजामध्ये काय चाललंय हे सांगणं अजिबात नव्हता. त्यांना मनोरंजनासाठी आणि नियतकालिकाची किंवा जे काय वेगवेगळी माध्यम आहेत त्यांची गरज म्हणून ते लिहित होते. मात्र ते लिहित असताना समांतरपणे काही प्रश्न कळत मांडत होते. त्यांच्या कथा गमतीशीर होत्या. म्हणजे काही तुम्ही टीव्हीवरती सिरियल बघत असाल तर त्यामध्ये तोपणा असतो किंवा तेच चेहरे बदलतात आणि नावं बदलतात, चेहरे बदलतात, पण घटना प्रसंग तेच असतात. अशा पद्धतीची त्यांची कथा होती. तशीच नवरा बायकोची जोडी,
तशाच पद्धतीचा कोणतरी एखादा खलनायक, तशाच पद्धतीचा कोणतरी आदर्शवादी नायक आणि त्यांच्यातला संघर्ष, असं सगळं चित्र त्या कथांमध्ये होतं. तर त्यांनी एक मळवाट तयार करून दिली. त्यानंतर व्ही.सी. गुर्जरांसारखा एखादा कथाकार जो की 750 कथा लिहितो, मात्र त्यांनाही कधी वाटलं नाही की आपण समाजासाठी किंवा लोकांसाठी लिहावं. गमतीशीर एक किस्सा सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ती कथा कशा लिहित होती किंवा कथा काय होती त्यावेळेची मराठी. तर त्यांच्या कथेमध्ये इतके योगायोग असायचे की त्यांच्या कथेतला एक नायक आहे, तो सासरवाडीला जाण्यासाठी प्रवासाला निघालेला आहे आणि प्रवासाला जात असताना एका गावात थकल्यानंतर थांबतो आणि तिथं पूर्वीच्या काळी काय अशी हॉटेल वगैरे नव्हती. मग तो ज्या गावामध्ये थांबलेला आहे, ज्या घरामध्ये थांबलेला आहे, तिथं मुक्काम करतो आणि सकाळी उठल्यावर त्याला लक्षात येतं की अरे आपण आपल्या सासरवाडीमध्ये येऊन किंवा ज्या घरात थांबलोय ती आपली सासरवाडीच आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करा की इथं तुम्ही कुठल्याही पद्धतीचा तर्क लावू शकत नाही, पण अशा पद्धतीची कथा लिहिली जात होती. तिथं अजूनही कुठल्याही पद्धतीचा मानवी संवेदनेचा भाग आला नव्हता. मात्र ह्या टप्प्यावरती दिवाकर कृष्णांसारखा एक कथाकार अंगणातील पोपट सारखी कथा लिहितो आणि मग ह्या कथेमध्ये एक दारात पाळलेला पोपट आणि शाळेत जाणारा, वडिलांपासून दूर असणारा एक लहान मुलगा, जो की आपल्या वडिलांपासून लांब राहिलेला आहे, मात्र त्याचं जे काही भावविश्व आहे आणि त्यात तो कशा पद्धतीनं सफर होतो, हे सगळं सांगायचं त्या एका छोट्याशा कथेमध्ये दिवाकर कृष्ण करत असताना आपल्याला दिसतात. आणि मग इथं कथा कुठेतरी काव्यात्मक झालेली आपल्याला दिसते. श्री म. माटेंसारखा व्यक्ती, उपेक्षितांचे अंतरंग आणि माणुसकीचे गहिवर नावाचे त्यांचे कथासंग्रह आहेत, तुम्ही जरूर ते वाचायला पाहिजेत. त्यामध्ये सर्वसामान्य माणसांबद्दल ते सांगत असताना दिसतात. म्हणजे आपण त्या कथा जर वाचल्यात तर आपल्या लक्षात येईल की समाजातले जे काय तळागाळाचे उपेक्षित लोक आहेत, ज्यांचे आवाज लोकांपर्यंत पोहोचले नव्हते, त्या लोकांकडे ते बघत असताना दिसतात. बरं, हे त्यांना शक्य कसं झालं, तर ते जे काही काम करत, त्यांचा जो काही नोकरीचा किंवा जगण्याचा उदरनिर्वाहाचा भाग होता, तोच ह्या सगळ्या लोकांबरोबर जोडण्याचा होता. आणि मग जे काय ते पाहत होते, जे काय बघत होते चित्र, ते आपल्या कथांच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न करत होते. तर एक प्रकारे आपण असं म्हणू की श्री म. माटेंनी खऱ्या अर्थानं मराठी कथेमध्ये सर्वसामान्य लोकांच्या वेदनेला वाट करून द्यायचं काम केलं. आणि पुढं मग आपल्याला लक्षात येईल की मराठी कथेमध्ये हे आवाज येत गेले, आवाज उमटत गेले. ज्या काय अनेक पिढ्या घडल्या, त्या पिढ्यांना पाठ्यपुस्तकातनं मिळणारं जे काही चांगलं सकस दर्जेदार जे काही लेखन मिळालं, वेगवेगळ्या कथा असतील, कविता असतील, तर त्या सगळ्याची एक अतिशय चांगली एक अशी आपण म्हणू की एक वाट किंवा एक प्रवाह श्री म. माटेंसारख्या लेखकानं सुरू करून दिला. म्हणून असं म्हटलं जातं की मराठीतल्या ग्रामीण साहित्याची नांदी श्री म. माटेंनी करून दिलेली होती. तर काय होत असतं बघा की किती सूक्ष्मपणे ह्या बारीक सारीक गोष्टी समाजाला घडवण्याला कारणीभूत ठरत असतात. म्हणजे एक पिढीच्या पिढी तयार झाली की ज्यांना वाटत होतं की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपला आणि समाजाचा एक न दिसणारा असा एका धाग्यानं आपण समाजाबरोबर बांधलेलो आहोत आणि आपण शिकलो, आपण सुधारलो किंवा आपण पुढे निघालो, याचा अर्थ पूर्ण समाज आपल्या सोबत आहे असं नाही होत. आपली जबाबदारी आहे की त्या समाजाला आपण सोबत घेतलं पाहिजे. आणि मग हा विचार घेऊन एक तरुण पिढी पुढे जात असताना आपल्याला दिसते. मग इथं कुठेतरी आपल्याला गांधीवादाचा विचार किंवा आदर्शवादी संवेदना तरुणांच्या मनावरती उमटलेल्या आपल्याला दिसतात. आणि मग थोडंसं महाराष्ट्राचा जो सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास आहे, त्याकडे जर आपण पाठीमागे वळून पाहिलं तर कितीतरी असे समाज सुधारक आपल्याला पाहायला मिळतील. काही नावं जर बघितलीत आपल्या आजूबाजूला आजची, बाबा आमटे असतील, प्रकाश आमटे असतील, अभय बंग असतील किंवा नरेंद्र दाभोळकर असतील, अनिला अवचट असतील, अशी खूप नावं आपल्याला घेता येतील. ह्या सगळ्या लोकांनी अतिशय चांगलं करिअर किंवा आपली चांगली परिस्थिती असताना समाजाच्या हितासाठी समाजाकडं ते वळालेले आपल्याला दिसतात. स्वतःचं सगळं आयुष्य समाजासाठी वाहून घेतलेलं दिसतं. तर कुठेतरी हा एक आदर्शवाद त्या दरम्यानच्या काळामध्ये असलेला आपल्याला दिसतो. तर इथे एक आवर्जून मी तुम्हाला नाव सांगेन की ज्यांच्या कथा तुम्ही वाचल्या पाहिजेत. म्हणजे जसं मगाशी म्हटलं की कथेकडं म्हणजे वाचनाकडे जाण्याचा एक सुंदर मार्ग म्हणून आपल्याला कथेकडे पाहता येईल. तर त्यामधलं एक अतिशय ठळक नाव ते म्हणजे व्यंकटेश माडगूळकर. कदाचित सरांनी नुकताच ग्रुपवरती एक चित्रपटाची एक लिंक पाठवलेली, बनगरवाडी, जो की मराठीतले ख्यातनाम दिग्दर्शक अमोल पालेकरांनी दिग्दर्शित केलेला आहे. तो सिनेमा कदाचित तुम्ही पाहिला असाल.
तर ती कादंबरी तुम्ही जरूर वाचा. त्या कादंबरीमध्ये मग एका शिक्षकाचं भावविश्व काय आहे, शिक्षक गावापर्यंत कशा पद्धतीनं जातो आणि नोकरीच्या निमित्तानं तिथल्या मुलांबरोबर कसं जोडून घेतो, गावाबरोबर कसं जोडून घेतो आणि ते सगळं भावविश्व मांडलेलं आहे. पण माडगूळकर हे सगळं करत असताना समांतरपणे अनेक गोष्ट करत होते. ते कथा लिहित होते, व्यक्तिचित्रण लिहित होते आणि त्या व्यक्तिचित्रणांमध्ये ज्यांना आपण कथाही म्हणू शकतो, तर त्या म्हणजे त्यात कथाबीज आहे या अर्थानं मला म्हणायचंय. तर झेल्यासारखं एखादं व्यक्तिचित्रण आपण वाचलं, धर्मा रामोशीसारखं एखादं व्यक्तिचित्रण वाचलं, तर आपल्याला लक्षात येतं की किती साध्या साध्या दुःखानं ही माणसं पिचलेली असतात. त्यांची दुःख किती क्षुल्लक, किती किरकोळ असतात. पण त्या दुःखांबरोबर झगडण्याचं जे काय बळ आहे, ते बळ ह्या माणसांमध्ये किती असतं. म्हणजे झेल्यासारखा एक छोटासा मुलगा आहे. मला अभ्यासक्रमामध्ये ती कथा होती, की जो शाळेमध्ये कधी सुद्धा येत नाही आणि शिक्षकाच्या प्रेमापोटी शाळेत येतो आणि शाळेतनं ज्यावेळी शिक्षकाची बदली होते, त्यावेळी तो मास्तरांना म्हणतो, की "मी पण तुमच्याबरोबर येणार आहे. मलाही तुमच्याबरोबर न्या." म्हणजे आणि शिक्षक काहीच करू शकत नाही. मग हे जे काय नातं आहे, म्हणजे माणसं काय आहेत, माणसांचं जगणं काय आहे, हे अतिशय बारकाईने माडगूळकर टिपतात, मांडायचा प्रयत्न करतात. माडगूळकरांच्या अशा कितीतरी व्यक्तिरेखा आहेत, की त्यात त्यांची दुःख मी म्हटलं तशी खूप मोठी नाहीत. मात्र तुमच्या हृदयाला हात घालण्याची ताकद त्या पात्रांच्या दुःखामध्ये असलेली आपल्याला दिसते. बाबा खान दरवेशी असू दे किंवा धर्मा रामोशी सारखी एक कथा त्यांची अतिशय सुंदर आहे, की एकच धोत्राचा धडुता घरामध्ये बाप आणि मुलगी यांच्या अंगावरती एकच कापड आहे, म्हणजे घरामध्ये कपडे नसणं यासारखा प्रश्न आणि त्या दुःखातनं ती माणसं कशी पुढे जातात. तर हे सगळं अतिशय बारकाव्यानं माडगुळांसारखा लेखक लिहित असताना दिसतो आणि ह्या सगळ्या कथा का लक्षात राहतात माहितीये का? तर त्या कथांमधल्या कथानकामुळे नाहीत लक्षात राहत. त्या कथा लक्षात राहतात त्या कथांमधल्या माणसांनी भोगलेल्या दुःखांमुळे. माडगूळकरांना जे काही दुःख दिसतं, माडगूळकरांना जी काही वेदना दिसते, ती आपल्याला आतनं हलवून सोडते. तर हे काय म्हणजे आपल्या आजूबाजूला कितीतरी आपण बघा, आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये एखादा कोणतरी खुळा, कावळा, कावरा-बावरा एखादा माणूस असतो. पण माडगूळकरांच्या कथांमधला मुलाण्याचा बकस असू दे किंवा मी मगाशी म्हटलं त्या बनगरवाडीमधला आईबो असू दे, तो तुमच्या मनामध्ये तळ करून राहतो. आणि मग कुठेतरी तुम्ही ज्यावेळी हे वाचता आणि तुम्हाला असा कोणतरी माणूस दिसतो, त्यावेळी तुम्हाला आवर्जून त्या लेखकानं लिहिलेली पात्र डोळ्यासमोर येतात. ही ताकद असते कथांमध्ये. हे बळ असतं कथांमध्ये. म्हणजे कथा फक्त कथा नसते, तर कथा एक आवाज असतो. एक जगाकडे पाहण्याची दृष्टी तुम्हाला देत असते. म्हणजे ह्या दरम्यानच्या काळामध्ये खूप चांगले चांगले लेखक होऊन गेलेले होते. म्हणजे सहज आता व्यक्तींचा उल्लेख आला म्हणून मी एका कथेचा उल्लेख करतो. माझ्या आवडत्या आणि अतिशय चांगल्या कथा लेखिका कुसुमावती देशपांडे म्हणून आहेत. त्यांची मृगधारा म्हणून एक कथा आहे. त्या कथेमध्ये आई बाजाराला गेलेली आहे, लहान मुलं आहे, पाठीखाली झाकून ठेवलेलं आहे आणि बाजारात ती पोहोचल्यानंतर पाऊस प्रचंड मोठ्यानं सुरू होतो आणि तिच्यामध्ये मनामध्ये कालवा सुरू होते, की घराचं एखादं म्हणजे एखाद्या छतावरनं कौल वगैरे त्या मुलावरती तर पडणार नाही ना किंवा काहीतरी पाऊस तर आत त्याला लागणार नाही ना, झोपलेलं मूल जागं तर होणार नाही ना आणि ती मग त्या पावसातनं घरापर्यंत कशी परतते याची कथा. म्हणजे आई आणि छोटंसं अपत्य यांच्यामधला बंध त्या उलगडून दाखवतात 4-6 पानाची कथा किंवा दमडी नावाचं एक अतिशय सुंदर असं व्यक्तिचित्रण किंवा कथा म्हणू आपण त्यांच्या एक आहे, ज्यामध्ये भुकेसारखा प्रश्न म्हणजे बाजारामध्ये डोक्यावरनं भारा वाहून जाणारी ही दमडी ज्यावेळी त्या बाजारामध्ये जाते, त्यावेळी तिला शेव तळलेल्या शेवेचा वास येतो. तिला ती शेव खायची असते आणि तिला ती मिळत नाही आणि ज्यावेळी ती भाकरी खाते फडक्यात बांधून आणलेली, त्यावेळी तिला असा भास होतो की आपण शेवच खातोय आणि मग तिथंच ती थकलेली ज्यावेळी झाडाखाली बाजारातल्या झोपी जाते, त्यावेळी तिला असं वाटतं की आपण डोक्यावरती शेवेचाच भारा घेऊन निघालोय. मला वाटतं कधीतरी 5वी-6वी ला ही कथा होती. तर मला कधीही कुठल्याही एखाद्या भज्याच्या किंवा एखाद्या अशा टपरीजवळ किंवा गाड्याजवळ गेलो, ग्रेट. त्या वयामध्ये मला सातत्यानं ती दमडी दिसायची. म्हणजे मला दिसायचं तिथं, की अरे इथं कुठेतरी दमडी आपल्या आजूबाजूला आणि आज ही दिल्लीसारख्या शहरामध्ये पण अशी कितीतरी माणसं मला दिसतात, जी की मी माझ्या विद्यार्थी दशेमध्ये असो किंवा इतर कारणांनी कथेचं वाचन केलेलं असो इथं. तर ही सगळी माणसं आपल्या आजूबाजूला असतात. म्हणजे
कथाकार तुम्हाला वेगळं काही सांगत नसतो. तुमच्या आजूबाजूची माणसं सांगत असतो आणि त्यानं पाहिलेली माणसं असतात. ती कदाचित आपल्याला न दिसलेली माणसं असतात, ती पाहायचा प्रयत्न करतो. गंगाधर गाडगीळ नावाचे एक अतिशय अ, मराठी कथेमधले एक महत्त्वाचे कथाकार होते. कडू आणि गोड नावाची कथा आहे. आपल्या घरात सगळ्यांच्याच घरामध्ये कुणी ना कुणीतरी नवी सून नांदायला येते. पण ह्या कथेमध्ये जी नांदायला येते ना, ती सासरा कसा आहे, सासू कशी आहे, दीर कसा आहे, परीक्षा नापास होणारा दीर, अभ्यास करतोय म्हणून बसतोय फक्त आणि तिचा लाड करणारी सासू सासरे, नवरा आपला कष्ट करतोय, पैसे मिळवतोय, पण त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही. आणि जाऊ कशी आहे, एक जाऊ खूपच काम करण्याचं सोंग करते, एक खरोखरच खूप कष्टाळू आहे, मात्र तिला दाखवता येत नाही, मात्र सासूचा जाच तिला कसा सहन करावा लागतोय. कडू आणि गोड सारख्या कथेमध्ये सांगतात. भागलेल्या चांदोबामध्ये तर त्यांनी इतकं एक धाडसी विधान केलेलं आहे की आयुष्यात पहिल्यांदा एका आईला आईस फ्रूट खायला मिळतं, ठीक आहे, आणि ते खाली पडतं मुलाच्या धक्क्यानं. त्यावेळी तिला वाटतं की आपल्या मुलाला धरावं आणि उचलून आपटावं खाली जमिनीवरती. मराठी लिटरेचरमध्ये किंवा मराठी साहित्यामध्ये एखाद्या आईला आपल्या मुलाला असं उचलून आपटावं वाटणं असं कुठं झालेलं नव्हतं. ही नवी गोष्ट. म्हणजे अंतर्मन माणसाची काय असतात, अंतर्मनामध्ये माणसं काय विचार करतात, माणसं आतनं किडलेली कशी असतात, हे सगळं सांगायचा प्रयत्न गंगाधर गाडगिळांसारखे कथाकार करत असलेले आपल्याला दिसतात. अरविंद गोखले असतील, पुबा भावे असतील, शांताराम असतील, असे खूप सारे कथाकार आहेत. म्हणजे सगळ्या कथाकारांची नावं मी इथं नाही घेऊ शकत, मात्र काही संवेदना, आपण संवेदनेची गोष्ट करतोय म्हणून काही संवेदना फक्त मी सांगत सांगत पुढे जातो. या सगळ्या टप्प्यांवरती एक मी पुन्हा गोष्ट आधी अधोरेखित करतो की मी आता सहज बोलता बोलता भुकेचा एक उल्लेख केला, दमडीचा. तर ना ही भूक चारुता सागरांची एक कथा आहे. चारुता सागर हे अतिशय अलीकडचे महत्वाचे कथाकार आहेत. साधारण 40 एक कथा त्यांच्या नावा 30 ते 40 कथा त्यांच्या नावावरती आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी काहीही केलं नाही. मात्र ज्या कथा लिहिल्या त्या कथा मराठी साहित्यातल्या एक माइलस्टोन कथा असलेल्या आपल्याला दिसतील. म्हणजे त्यांची भूक सारखी कथा आहे. त्या कथेमध्ये मुलाला भूक लागली आणि ते मग आईच्या पाठीवरती असं टेकलेलं आहे आणि मग त्या आईची पाठच चाटते आणि मग ते चाटत असताना त्याच्या पोटातली आग इतकी आहे की ते पाठीवरती घाम आल्यामुळे ती खारट पाठ लागते आणि मग ते पटकन आईच्या पाठीला चावतं आणि त्यावेळेचं ते आईचं विधान आहे ते आपल्याला हादरवून सोडतं. बाप मग गावामध्ये कुणाच्या तरी शेतातली कणसं चोरायला जातो आणि मग त्या जे काही राखण करणार आहेत त्या राखणदारांना सापडतो आणि मग तिथं त्या कुटुंबाची भूक भागते का, हा प्रश्न तिथं मांडला. बाबूराव बागुलांची भूक आहे. योगीराज वाघमारे यांची बेगड सारखी कथा होती. शिकलेला तरुण ज्यावेळी गावाकडे येतो त्यावेळी त्याची जी काय घरातल्यांबरोबर गावातले जे अडाणी आईबाप आहेत आणि जे काही लहान छोटे छोटे भाऊ आहेत त्यांच्याबरोबर जेवायला बसल्यानंतरची झालेली जी काही मानसिक उलाढाल आहे तर ती त्या कथेमध्ये मांडलेली आहे. म्हणजे मराठी कथेमध्ये भूक ही गोष्ट सुद्धा इतक्या विविध पद्धतीनं साहित्यिकांनी कथाकारांनी रेखाटलेली आहे. ती जर आपण बघितली तर आपल्याला लक्षात येईल की खरे समाजाचे प्रश्न काय होते. आज कदाचित भूक हा भाग आपल्या जगण्यापुढची एक मोठी समस्या राहिलेली नाही, मात्र या भारतासारख्या देशामध्ये भुकेसारखी खूप मोठी समस्या आज म्हणजे कैक वर्ष सर्वसामान्य लोकांच्या समोरचा एक प्रश्न राहिलेला आपल्याला दिसते. म्हणजे भास्कर चंदनजीवांची वासना नावाची कथा आहे. आपली आई आजारी पडलेली आहे. मी हे का सांगायलोय तुम्हा सगळ्यांना, तुम्ही त्याकडे वळावं, तुम्ही तिथपर्यंत पोहोचावं, तुम्ही त्या कथा वाचाव्यात म्हणून मी थोडीशी कथानकं सांगत सांगत पुढे निघालोय. तर ती आई आहे, ती आई आजारी पडलेली आहे आणि तिला काहीतरी खावं वाटतंय. आजारी पडलेली असल्यामुळे शेजारी येते आणि सांगते की तिला सागोतीच दे, म्हणजे मटण म्हणू आपण. आणि मग त्याच दिवशी गावातल्या देसायाच्या माळावरती किंवा शेतामध्ये दौऱ्याचा कार्यक्रम आहे आणि मग तिथं ही जी काय मुलगी आहे ती तिथं जाते आणि मग तिथं जेवायला बसल्यानंतर सगळ्यात ती दलित समाजातली असल्यामुळे सगळ्यात शेवटच्या पंक्तीला तिला सगळं ते झाडून काढून स्वच्छता करून देणार का ह्या बोलीवरती जेवायला वाढलं जातं आणि त्या थाटीमध्ये किंवा त्या प्लेटमध्ये 2च तुकडे मटणाचे दिले जातात. त्यावेळी तिच्या मनामध्ये भावना येते की अरे आपण खावत का, आईला तर खायला न्यायचं आहे. मग ते उचलून तिनं ते तांब्यामध्ये टाकलेले असतात, रस्ता त्या तांब्यामध्ये ओतलेला असतो आणि आतनं मन राहवत नाही म्हणून ते 2 फुटे घेते आणि तोंडात टाकते खायचं म्हणून आणि खायला घेते आणि चावते आणि त्यावेळी तिला डोळ्यासमोर आईचा चेहरा येतो. तोंडात घातलेले जे काही तुकडे ते परत काढते आणि तांब्यामध्ये टाकते. म्हणजे अन्नाचा एखादा कण, एखादा घास आणि मग हे आईचं आणि मुलांचं नातं आहे ते कशा कशा पद्धतीनं असू शकतं
ती खरोखर आईपर्यंत पोहोचते का, आईपर्यंत ते घेऊन जाते का, हे तुम्ही कथा वाचाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. तर अशा पद्धतीच्या कथांमधनं ह्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे एका समाजात विशिष्ट काळामध्ये पडलेले समाजासमोरचे प्रश्न असतील, समाजाची स्थिती असेल, ह्या स्थितीला दर्शवायचं काम कथा करत असते. मराठी कथेवरती खूप टीका झाली की कथा सकसपणे लिहिली गेली नाही किंवा खूप चांगली कथा लिहिली गेली नाही. कथा खूप संकुचित किंवा अतिशय चिंचोळा साहित्य प्रकार म्हणून तिच्यावरती टीका केल्या गेल्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं तिला थोडंसं एक असं म्हणू की आपण बाजूला ठेवलं गेलं. मात्र अतिशय जाणीवपूर्वक काही चांगल्या कथाकारांनी कथा लिहून मराठी कथेला एक असं संतृप्त किंवा एक असं सघन असं एक सौष्ठव दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. दिबा मोकाशी नावाचे कथाकार होते. भक्ती किंवा श्रद्धा आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आणि मी जसं आता म्हटलं तसं आईचं, मुलांचं किंवा कुटुंबाचं एक नातं असतं. ते नातं कसं असतं? तर त्या दिबा मोकाशींची एक आता आमोद सुनासे आले हो नावाची एक कथा आहे, ज्यावरती दिठी नावाचा सिनेमा मध्यंतरी कोरोनाच्या दरम्यान आलेला होता. तर एक बाप आणि भर पावसामध्ये पुरामध्ये वाहून गेलेला त्या बापाचा मुलगा आणि मग दुःख करत बसलेला हा बाप रामजी, जो की आयुष्यभर पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती करतोय, वारीला जातोय आणि आता अशा आयुष्याच्या टप्प्यावरती आलाय की हातातोंडाशी आलेला मुलगाच नियतीनं त्याच्यापासून हिसकावून किंवा हिरावून घेतलेला आहे. आता मग त्याच्या काय वेदना असतील, तो काय करत असेल आणि मग गावामध्ये तो एखादं जनावर आडलं म्हणजे थोडक्यात असं म्हणू की त्या जनावर व्यायला झालेलं आहे आणि काहीतरी व्यवस्थित ते आपल्या ह्याला म्हणजे पाडसा म्हणजे काय रेडकू म्हणू आपण किंवा वासरू असेल त्याला जन्म नाही देऊ शकत, तर त्याला ते व्यवस्थित बाहेर काढायचं काम हा करण्यामध्ये याचा हातखंडा आहे. आणि गावामध्ये मग अशाच पद्धतीने एक आडलेली गाय आहे आणि तिला सोडवायला गेल्यानंतर ह्या रामजीचं दुःख कसं मोकळं होतं. ही कथा 7-8 पानांची कथा आहे, मात्र ती आपल्या हृदयाचा ठाव घेते. तर हे नातं काय आहे बापाचं, मुलांचं, आईचं, मुलांचं, ह्या कथांमधनं हे जे काही चित्रण आलेलं आहे ते आपण जर बघितलं किंवा पाहिलं तर आपल्याला एक नवं जग कळू शकेल. जसं की अलीकडच्या काळामध्ये मी भास्कर चंदनशिवांचं नाव मी जाणीवपूर्वक घेतोय कारण त्यांच्या खूप महत्वाच्या कथा आहेत की ज्या आपल्या संवेदना घडवायला काम करतात. त्यांची तडासारखी कथा आहे जी की शिकलेले लोक शहरामध्ये गेल्यानंतर आपल्या कुटुंबाला कसं विसरतात, कुटुंब कशी पाठीमागं पडतात, गावाकडची लोक आपली तशाच आहेत त्या दुःखामध्ये असतात आणि मग हे अंतर बापामध्ये आणि मुलामध्ये कशा पद्धतीनं पडत जातं, तडासारख्या कथेमध्ये आलेलं दिसतं. किंवा जे काय कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये काही वेळेला मुलांकडनं काहीतरी चुका घडतात आणि मग त्याची शिक्षा कशा पद्धतीने त्या मुलांना दिली जाते. आईबाईच्या नावानं कृष्णात खोतांची एक कथा आहे किंवा राजन गवस यांची तिच्या वळणाची गोष्ट असेल, तर रिवणा वायली मुंगी सारखी कथा असेल, तर ह्या कथा वाचल्या की मग स्त्री कसा स्वतंत्रपणे विचार करते, तिचं काय चाललेलं आहे, तिच्या मनामध्ये काय प्रश्न आहे, हे सगळं आपल्याला कळत कळत जातं. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू की कथा समाजाबद्दल, कुटुंबाबद्दल, आपल्या आजूबाजूच्या भोवतालाबद्दल सांगत असतात, बोलत असतात. वेगवेगळ्या आपल्या नजरेला न आलेल्या गोष्टी ह्या कथा दाखवायचं काम करत असतात. एक भारतासारख्या समाजामध्ये मला एक गोष्ट इथं नोंदवावी वाटते किंवा सांगावी वाटते जाता जाता की आपला समाज वेगवेगळ्या जातीय स्तरांमध्ये विभागलेला आहे आणि मग इथं सातत्यानं एक प्रकारे समाजाला विभागण्याचा प्रयत्न या जातींच्या आधारे केला जातो आणि मग इथं कशा पद्धतीनं हा संघर्ष मराठी कथेमध्ये रिफ्लेक्ट झालेला आहे हे जर बघितलं तर आपल्याला अगदी सुरुवातीला गंगाधर गाडगिळांच्या किडलेल्या माणसं कथामध्ये पण हा आपल्याला दिसतं किंवा व्यंकटेश माडगूळकरांचं मी मगाशी नाव घेतलं त्यांच्या देवासटवा महार नावाची कथा आहे त्यामध्ये हे आपल्याला पाहायला मिळतं. किंवा अलीकडं नुकत्याच टेन्शनच्या स्वप्नात ट्रेन सारखी जयंत पवारांची कथा आहे किंवा बकऱ्याची बॉडी सारखी समर खडसांची कथा आहे किंवा किरण येलेची जावेद जिवंत आहे सारखी कथा आहे. तर या कथा वाचल्यात तर आपल्याला लक्षात येतं की हे जातीय संघर्षाचे जे काय स्वरूप आहे ते काळाच्या टप्प्यावरती कशा पद्धतीनं बदलत गेलेलं आहे, कशा पद्धतीनं समाजामध्ये लोक जात ह्या गोष्टीला धरून एकमेकांपासून कशा पद्धतीनं हटकून किंवा फटकून वागायला लागलेले. तर हे वेगवेगळ्या कथांमधनं हे सगळं उमटत गेलेलं आहे.
तर आपण त्याकडे थोडंसं गेलो तर आपल्याला अनेक नव्या गोष्टी समजू शकतील, अनेक नव्या वेदना आपल्याला माहीत नसलेल्या आपल्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तर अशा पद्धतीनं सातत्यानं कथा वाहत राहते. कथा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की आपण म्हणतो की कथा मनोरंजन करते. फक्त कथा मनोरंजनच करत नाही, तर त्या मनोरंजनासोबत काहीतरी ती सांगू पाहते किंवा मी म्हटलं तसं आपल्या आतल्या ज्या दुःख आहेत किंवा जे वेदना आहेत, त्या वेदनांना वाट करून द्यायचा प्रयत्न करत असते. जसं की आजपर्यंत आपण पुरुष आणि स्त्री ह्या 2 गोष्टीच बघितलेल्या आहेत किंवा त्या दोघांच्याच वेदना, त्यांचं दुःख म्हणजे दुःख आहे असं आपल्याला वाटतं. पण या दोघांशिवाय जो की ट्रान्सजेंडर आपण म्हणू किंवा या दोघांच्या मधला जो काय एक पारलिंगी जो काय एक असा घटक आहे, की त्यांचं दुःख काय आहे? ते कशा पद्धतीनं आपल्या जगण्याला सामोरं जातात. याचंही चित्रण अतिशय परखडपणे मराठी साहित्यामध्ये आलेलं आपल्याला दिसतं. एक वेगळंच ते भावविश्व आहे. मग यामध्ये तुम्हाला चारुता सागरांसारखा कथाकार जो की पेशानं प्राथमिक शिक्षक आहे, तो लुगडं नेसतो आणि 8-10 दिवस ह्या जोगत्यांच्या मेळ्यामध्ये थांबतो, राहतो आणि मग त्यावरती आधारलेली दर्शनसारखी एक कथा लिहितो. जी की एक अतिशय महत्त्वाची कथा आहे. राजन गवस यांच्या भंडारभोग आणि चौंडक ह्या 2 कादंबऱ्या आणि ही दर्शन कथा ह्यावरती आधारलेलाच जो जोगवा सिनेमा आहे तो आहे. तर ती दर्शन कथा तुम्ही जरूर वाचा. अगदी त्याच पद्धतीनं अशीच एक कथा लिहिलेली आहे त्यांनी, अंघोळ नावाची, चारुता सागरांनी. ती कथा वाचलात तरी तुम्हाला लक्षात येईल. अलीकडेच आता कृष्णात खोत बाहुल्या बाहुलींचा खेळ नावाची कथा लिहितात आणि त्या कथेमधनं पुन्हा हे आपल्याला दिसतं की हा काय संघर्ष आहे त्यांच्या मनामधला, की जो की धड पुरुष नाही आणि धड स्त्री नाही आणि मग ह्या सगळ्याला सामोरं कसं जायचं. तर अशा पद्धतीचे काय प्रश्न आहेत हे कथेमध्ये आलेले आपल्याला दिसतात. म्हणजे कथाकार फक्त स्वतःच्या समाधानासाठी लिहित नाही, तर त्याच्याही पलीकडे जाऊन काही गोष्टी तो सांगायचा, काही गोष्टी व्यक्त करायचा प्रयत्न करत असतो. सगळ्याच गोष्टी तो आपल्या अजून सगळेच प्रश्न किंवा सगळ्याच गोष्टी त्याला ह्या सगळ्यातनं मिळतात का किंवा सगळे प्रश्न सुटतात का, तर नाहीत. मग काही वेळेला त्याला प्रश्न पडतो की ह्या प्रश्नांना कसं सामोरं जावं आणि मग तो काय करतो तर भूतकाळामध्ये डोकावून पाहतो किंवा भूतकाळामध्ये पण जाऊन काही गोष्टींची आपल्याला उत्तरं मिळतील का, वर्तमानाचा काय आपल्याला अर्थ भूतकाळामध्ये जाऊन लावता येईल का, याचाही प्रयत्न करतो. मग हे थोडंसं इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तुमची जरा अशी समज वाढली कथेची, तुम्ही चांगल्या पद्धतीच्या कथा वाचायला लागलात, तर मग मी तुम्हाला सुचवेन की अशा काही कथा आहेत की ज्या तुम्ही वाचलात तर तुम्हाला भूतकाळाचं नवं आकलन होईल. जसं की अलीकडं रंगनाथ पठारेंची चोखोबाच्या पाटी आणि वैकुंठाची माती या 2 कथा आहेत. म्हणजे तुकाराम महाराज आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेत, पण तुकाराम महाराज कुटुंबामध्ये कसे होते तर ती खूप इंटरेस्टिंग कथा आहे. मी फक्त जाता जाता एक पुस्तकामधला एक उतारा वाचतो. म्हणजे एकसारखा मी बोलतोय, फक्त कथा कशी आहे ती थोडस मला असं राहवत नाही. मी फक्त त्यातला एक उतारा वाचतो. म्हणजे कशा पद्धतीने एखादा लेखक आपल्या पुढं पात्र उभा करतो किंवा एक एखादा गत काळाकडे कसा बघतो. तर कथेची सुरुवात बघा कशी आहे की त्या दिवशीही तुकाराम नेहमीसारखा चिपळ्या घेऊन डोंगराकडे निघाला आणि जिजाई कडाडू लागली. तीळ काय वा दाना काय, भिजण्याचे नाव नाही, अशी भरमसाठ बडबड. टाळकुट्या गंध लावितो आणि पट्टे काढितो, डोंगर काय खायला देत नाही, कार्ट्यांना कुठलं खाऊ घालायचं. भाकरीचं पेंडकं घेऊन देव का डोंगरावर येत नाही आणि कळून सवरून ढोंग करायला एवढा निलाजरेपणा आणलाच कुठून. चिपळ्या वाजवितो तर लगीन कशाला केला, तुला काहीच कसं वाटत नाही. दुकानात गुळाच्या भेळीचा चिखोल झाला अन त्याच्यात समध्या माश्या चिनल्या, पोऱ्यांच्या नाकातल्या शेंबडाला खळ नाही. म्हणजे तुकारामाला ही जी काही तुकारामांची पत्नी जिजाई आहे ती कशा, आणि अतिशय इंटरेस्टिंग ही वैकुंठाची माती कथा आहे. तुम्ही जर वाचलात तर तुम्हाला लक्षात येईल की पठारे तुकारामांना कशा पद्धतीने आपल्या समोर उभा करतात. त्यांच्या अनेक कथा आहेत. गांधीजी 2001 म्हणजे 2001 26 वर्षापूर्वी महात्मा गांधीजी पुन्हा जिवंत झालेले आहेत आणि मग 2001च्या दरम्यान काही घटना घडलेल्या होत्या. न्यूयॉर्कमध्ये एक जे काय दहशतवादी हल्ला झालेला किंवा त्या काही घटना घडलेल्या त्या दरम्यानच्या काळामध्ये, तर त्यावरती बेस अशी ती कथा आहे. किंवा त्या आधीची जी काय भारतामध्ये घडलेली बाबरी मशीद
दंगल असेल किंवा पुन्हा मुंबईमधले बॉम्बस्फोट असतील आणि एक अहिंसेचं एक वातावरण तयार झालेलं होतं. तर महात्मा गांधी त्या नायकाबरोबर संवाद साधतात अशी कल्पना करून ते कथा लिहितात. किंवा चोखोबाच्या पाठीसारख्या कथेतला निवेदक तर चोखोबाला घेऊन थेट पंढरपूरला आत्ता जातोय आणि पंढरपूर मधल्या गल्ल्यांमधनं फिरत असताना काय पंढरपूर दिसतंय, विठ्ठल काय दिसतोय, लोक काय आहेत, पंढरपूरच्या विठोबाच्या नावाखाली तिथं काय चाललेलं आहे, याचं एक वेगळं दर्शन आपल्याला घडतं. तर अशा भूतकाळातल्या काय गोष्टींना पुन्हा जिवंत करून लेखक आपल्या बरोबर संवाद साधत असताना सुद्धा दिसतात. मिथकांच्या माध्यमातून बोलत असतो, सांगत असतो. आजचा थोडासा काळ आहे तो कुणाचंच कुणावरती नियंत्रण नसणारा आजचा काळ आहे. सगळ्या आजच्या परिस्थितीमध्ये एखादी कथा लिहायची तर लेखकासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की या कथेमध्ये शत्रू म्हणून कोणाला उभा करायचा. म्हणजे एकेकाळी कथेत भूक समोर होती, एकेकाळी अंगावरचे कपडे नाहीत तर ते मिळवण्यासाठीची धडपड होती. आजचा प्रश्न आहे की आज आपली धडपड कशासाठी चाललेली आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर कदाचित आपल्या कुणालाच ठाऊक नाही की आपण नेमकं धडपडतोय कशासाठी आणि ह्या सगळ्यामध्ये आपले शत्रू कोण आहेत. 1991 नंतर जागतिकीकरणानंतर आपल्या जगण्यामध्ये इतका आमूलाग्र बदल झाला आणि गेल्या 15 वर्षामध्ये झालेली समाज माध्यमांची क्रांती, फेसबुक, इंस्टाग्राम, अमुक तमुक, ह्यामुळं आपलं नेमकं जगणं काय आहे हेच आपल्याला काय थोडंसं कळण्यापलीकडचं झालेलं आहे. आपल्या हाताला काहीच न लागण्याचा आजचा काळ आहे. नेमकं काय पकडावं चिमटीमध्ये हा लिहिणाऱ्याच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न असलेला दिसतो आपल्याला. आणि मग ह्यावरती उत्तर शोधत असताना लेखक कसे आपल्या आजूबाजूच्या भोवताला भिडतात, ह्यासाठी तुम्ही जर जयंत पवारांसारख्या लेखकाला वाचलात तर तुम्हाला मी असं म्हणेन की असं सांगितलं जातं की भाऊपाध्ये म्हणजे मुंबई काय होती हे जर फक्त भाऊपाध्यांच्या कथा आणि कादंबऱ्या हाताला लागल्यात तर तुम्हाला कळतील. खरोखर 1960च्या दरम्यान 70च्या दरम्यान मुंबई काय होती हे तुम्हाला भाऊपाध्यांच्या कथेतनं कळेल. मात्र 2001 पासून 2020 पर्यंत मुंबई काय होती, काही सगळं जग पाण्याखाली गेलं किंवा एक मोठा प्रलय आला आणि फक्त जयंत पवारांच्या कथा सापडल्या आपल्याला, तरीही आपल्याला जयंत पवारांच्या कथेतनं मुंबई काय होती हे कळेल. एक फक्त जाता जाता तुम्हाला सांगेन, सर निघाले सप्त पाताळाकडे नावाची एक कथा आहे. लेखक मी तुम्हाला म्हटलं की न दिसणाऱ्या वास्तवाकडे लेखक बोट दाखवत असतो किंवा तिकडे जात असतो. कल्पना काय आहे त्या कथेची. जयंत पवारांच्या कथेमधल्या लेखकाला आज साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर झालेले आहेत आणि त्या कथेमधल्या जो लेखक आहे त्या लेखकाला ज्ञानपीठ अवॉर्ड जाहीर झालेला आहे आणि लेखक आपल्या घरातनं एका छोट्या म्हणजे घरात काम करणाऱ्या एका मुलीला घेऊन आपल्याला पत्र आजपर्यंत पोस्टमननं दिलेले नाहीत गेले 15-20 दिवस आणि ती पोस्टात पत्र आणायला गेलेले आहेत. पोस्टमन म्हणतोय की तुम्ही आता मला वेळ नाही, तुम्ही असं करा की तुमच्याकडे येणारा पोस्टमनची बदली झालेली आहे, इथे एक गोदाम आहे त्या गोदामामध्ये जा आणि तुमची पत्र शोधून घ्या. आता ह्या गोदामामध्ये मुंबईसारख्या शहरातल्या एका पोस्ट खात्याच्या गोदामामध्ये ज्यावेळी एखादा लेखक जो की ज्ञानपीठ अवॉर्ड मिळालेला लेखक आहे तो घुसतो त्यावेळी त्याला काय काय दिसतं आणि मग त्या पत्रांच्या ढिगाऱ्यामध्ये अनेक लोकांच्या वेदना पत्र रूपामध्ये कशा पद्धतीनं दाबून राहिलेल्या आहेत. कोकणातल्या कुणाचा तरी घराचा प्रश्न आहे, कुणाची तरी कंबर दुखते, पाठ दुखते, त्याची औषधं पाठव, हे पाठव, हा भांडतोय त्याचं काय करायचं, उत्तर प्रदेश मधल्या कुठल्या तरी जगायला आलेल्या लोकांचे प्रश्न आहेत, कुणीतरी काहीतरी आणि इकडं तिकडं उचापती पैशांचे केलेले आहेत त्याचे प्रश्न, हजारो प्रश्न जे की आपण कल्पनाही केलेली नाही अशा लोकांच्या प्रश्नांची चर्चा या कथेमध्ये येत जाते. आणि मग हे सप्तपाताळाकडे गेलेले सर कशा पद्धतीनं त्यातून बाहेर पडतात, शहरांच्या या मोठ्या मोठ्या म्हणजे मोठ्या इमारतींच्या खाली हे सप्तपाताळ काय आहे वेदनांचं याचा शोध हे कथाकार आपल्याला घेत असताना दिसतात. तर एक न दिसणारं एक वास्तव आहे ते पकडायचं काम अलीकडचे काही कथाकार करत असताना आपल्याला दिसतात. किरण गुरव असतील ज्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे, किंवा आणि खूप सारे महत्वाचे कथाकार आहेत. प्रसाद कुमटेकर आहेत, प्रणव सखदेव आहे, मनस्विनी लता रवींद्र आहेत, नीरज आहेत, मेघना पेटे आहेत, किंवा सानियांची तुम्ही एक त्यांचंही आता मध्यंतरी व्याख्यान झालं. तर अशा अनेक सारी कथाकारांनी मराठी कथेला एक सकस असा वर्तमान द्यायचं काम केलेलं आहे. मी जाता जाता एक 4-2 कथाकारांची नावं घेतो की ज्यांच्या कथेमध्ये खरोखर तेवढी ताकद किंवा उद्याच्या मराठीची दिशा ठरवण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये विवेक कडू असतील, किरण एले असतील, किंवा आसाराम लोमटे, मी कृष्णात खोतांचं नाव घेतलेलंच आहे, भारत सासणे असतील,
किंवा योजना यादव असतील, तर शिल्पा कांबळे असतील, ह्यासारखे कथाकार आहेत. ते कथाकार आपल्या कथांच्या माध्यमातून अनेक नावं माझ्याकडनं बोलण्याच्या याच्यामध्ये राहिली असतील, मात्र हे अनेक कथाकार आपल्या लिखाणातनं एक नवं जग उलगडून दाखवायचा, नवे संवेदना उलगडून दाखवायचा प्रयत्न करत असलेले आपल्याला दिसतात. कथेची फक्त एक मर्यादा सांगतो, की कथा नियतकालिकामध्ये किंवा मासिकामध्ये छापून येत असते. त्यामुळे ती सर्वसामान्यपणे थोडंसं असं होतं, की सगळ्याच कथा एखाद्या वाचकापर्यंत पोहोचतात असं होत नाही. म्हणजे ती नियतकालिकातली कथा कधीतरी अशी पुन्हा पाठीमागं पडून जाते. पुस्तकांमध्ये जे काही लिहून आलेलं आहे किंवा कथासंग्रह निघलेले आहेत, ते लोकांपर्यंत पटकन पोहोचतात किंवा दीर्घकाळ लोकांबरोबर राहतात. कथा तेवढ्या बाबतीत थोडीशी मग पाठीमागे राहते आणि काही वेळेला खूप चांगल्या कथा अशा नियतकालिकांमधनं छापून आलेल्या कथा पुस्तक रूपामध्ये न आल्यामुळं कुठेतरी चर्चेच्या केंद्रावरती आलेल्या दिसत नाहीत किंवा राहिलेल्या दिसत नाहीत. तर अशा अतिशय एक सघन असा जो काही कथेतल्या संवेदनेचा जो काही भाग आहे, तो जसा मला कळाला किंवा मला समजला, तसा मी फक्त तुमची ऐकण्याची पण म्हणजे जी कथा सांगतोय तर ते ऐकण्याची सुद्धा तुमची क्षमता आहे किंवा धारणा आहे, तिला सांभाळत सांगायचा एक थोडासा फसवा प्रयत्न केलाय असं मला वाटतं. मला ठाऊक नाही मी काय बोललोय किंवा काय सांगितलंय. तर एक संवाद साधायचा मी प्रयत्न केलेला आहे. माझ्याकडनं काही संदर्भ राहिले असतील, काही लेखकांची महत्वाच्या काही नावं किंवा कथांचे संदर्भ राहिले असतील, तर तो एक याचा भाग म्हणून हे आपण करू. तर काय तुमचे प्रश्न असतील किंवा काय तर विचारू शकता. बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी पुन्हा एक वेळ शिंदे सर आपले मनपूर्वक आभार आणि उपस्थित सर्व मान्यवर